पाव भाजी. अगं ते मला चालत नाही ना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी डूम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज जातो आहे नंदेच्या घरी, कारण ते काहीतरी निघालं आहे. ज्यांना 2 पोरं असतात त्यांना साडी करायचं आहे. सो म्हणून आम्ही जातो आहे आता साडी घेऊन ताईच्या घरी करण्यासाठी. आणि आज लंच वगैरे सगळं आमचं तिकडेच आहे. तर चला मग मी रेडी होते. थोडंसं केस वगैरे स्ट्रेट करून घेते आणि तोंड वगैरे थोडंसं धुवून घेते आणि बाकी निघू मग आम्ही. हाय, तर आज आम्ही आलो आहे नंदेच्या घरी. आज आमचा लंच नंदेच्या घरी आहे. म्हणलं आज ताईला साडी करायचं आहे. संक्रांतला काहीतरी होतं, तर सगळे ज्यांना 2 मुलं आहेत त्यांना साडी करतात. तर ताईला पण आम्ही साडी घेऊन आलेला आहे नवीन. तर म्हणलं मग ताईनं म्हणलं लंच पण इकडेच करून जा, तुम्ही सगळे आलेले आहेत. तर आई वगैरे आम्ही सगळेजण मिळून आलेले आहे. आई, ननंदनी, याचे पप्पा, लेकरं सगळेजणच आम्ही आलेले आहे इकडे घरी. हे बघा इथे हरभरा खायचं चाललेलं आहे. आणि इथे ताई मटर सोलतायत आणि आम्ही बनवतोय आता मस्त पावभाजी. पाव पण घेऊन आलेले आहेत. येतानाच आम्ही जस्ट फ्रेश पाव. मी बनवते पावभाजी कारण ताईला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. त्याच्यामुळे मी बनवेन स्पेशली पावभाजी. आता सगळं काही लावलेले आहे मी कापून वगैरे छान धुवून. तर आता बघू कसं बनेल पावभाजी. मसाला वगैरे आहे का नाही सगळं काही मला चेक करावं लागलं आहे. ताईकडे आहे. ताईकडे मसाल्याचा स्टॉक फुल असतो, कोणताही मसाला कमी नसतो. कारण ताईचं एक आहे माझ्या नंदेचं की घरामध्ये काहीही बनवायचं असेल तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सो त्याच्यामुळे पावभाजी मसाला, बटर, जिंजर गार्लिक पेस्ट सगळं रेडी आहे तिच्याकडे. तर मला बनवायला जास्त मेहनत नाही पडणार, तर मी हळूहळू बनवून घेईन. शिटी वाजती आता. मटर सोलले जात आहेत. मटर जसे सोलले गेले तसे मी टाकेन पावभाजीमध्ये. मी आता बनवले गरम गरम चहा उकळतोय. शिट्ट्या पण झालेल्या आहेत. आता दूध टाकून देते आणि सगळ्यांना चहा देऊन टाकते. बनेल माझा. तर फायनली मी बनवते आता पावभाजी. हे बघा गरमागरम आणि ताई धुत आहेत. धुणं फटाफट मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही बसू सगळेजण जेवायला. बीटरूट पण टाकले मी पावभाजीमध्ये जेणेकरून कलर खूप छान येतो. आणि आई बसलेत बाहेर सोलत सगळं काही. तर फायनली माझा पावभाजी बनलेला आहे आणि आता आम्ही बसू सगळेजण खायला मस्त गरमागरम पावभाजी. कलर किती छान आलाय बघा. कधी पण पावभाजी बनवताना ना बीटरूट टाका. जेव्हा बीटरूट टाकल्याने कलर खूप छान येतो पावभाजीचा, एकदम मस्त असा. तर आता बघा किती छान बनलेलं आहे पावभाजी माझं. आता लास्ट स्टेप कोथिंबीर टाकेन छानपैकी पावभाजीमध्ये माझ्या. आधी कोथिंबीरला निवडून घेते, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेईन आणि मग चिरून टाकते. हे तर फायनली जातोय आम्ही आता घरी. खूप कामं आहेत. चला बाय ताई. बाय बाय बाय. आता जातोय आम्ही घरी. झालेले आहेत सगळं काही आमचं काम इकडचं.